पण टोळी आहे आणि लय मोठी. कोण? अरे हे समजा याची म्हणा त्या धनंजय त्या मुंडेची. म्हणजे धनंजय मुंडे आरोपींना लपवत आहे असं म्हणायचं. आणि मग टोळीत त्याची आहे. तिच्या याचा धंदावरून टोळीत त्याची आहे. टोळी कोणाची आहे? त्याचं नावच घेतलं नाही आपण कवा. कधी घेतलं? 20-25 दिवस झाल्यावर धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो हे लोक आवरो. त्याने आवरायचं सोडून त्याने माझ्याविरोधात उठविली. धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे, तो लोक आवर होतो, त्याने माझ्याविरोधात उठविले. माझ्यावर केशी करायला लावल्या. फोटोलाच काय हार घालतो, हे काय चपला हाणतो बेट्या, तू कायला माया नादी लागतो. आणि ती टोळी एक खंडणी मागती, चोट्टे चाट्टे बलात्कार, छेडछाड्या, जमिनी हडपिणे, कोणाचं टायर चोरून आणणे, पंक्चर दुकानावाले हे चोटी धल्लं काही उचलून आणतात. हे म्हणजे गचळ टोळी, गचळ असली टोळी ही कीड आहे, कीड राज्याला लागलेली. आणि त्यांच्या समाजाला सुद्धा काय एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात. यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली. आता वाटतंय की त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंक लावला असणार आहे. त्यावेळेस त्यांचा एक मोठा नेता आहे, त्यांना सुद्धा जिवंतपणे मरण्यातना याच टोळीनं भोगायला लावल्यात असा संशय येतो. हीच टोळी आहे. टोळी हे कोण थांबा, आम्हाला किती दिवस बघतो हे घेतात का नाही, त्या टोळीकडं जनताच बघ. असं आहे की त्याच धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची एक भेट झाली होती. त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही. काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा. आता या असं जर टोळी वाटते तुम्हाला तर. आणि टोळी वाटत आहे तुम्हाला वाटत नाही, सांगाल काय ते काय ही थोडंच आहे. त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून, मी काय नाही म्हणलो काय काय बोलणं झालं की काय बोलणं असतं त्या टायमाला. दुसरं काय असतंय तुम्हाला माहित नाही. दुसरं काय तेच ना, सांभाळा अमकं तमकं, दुसरं काय असतंय त्या टायमाला. काय बोलणं असतं. आणि मी तेवढंच गेलतो तो आलता. निवडणुकीत सांभाळा असं म्हणतोय. अरे तेच काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन द्या. हां तेच काय आलेला कोण नाही म्हणून, तिथं आलेला कोणचा म्हणून नाही सांभाळा. मग तिथं काय होतं, तिथं काय वाटप होती वय खरी खोबरं वाटत होतो आम्ही. तिथं होतं काय, तिथं कोणी पण येत होता प्रत्येक वेळ. पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहित. त्यासोबत कराड पण होते वाटतं, वाल्मिक कराड पण. हा मग होतच होता का म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री काय. अरे मला माहित नाही ते काय झालं. ते आलं रातची आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही, पण ते थांबलेले होते बाहेर. पण ते थांबलेली वेळ असल्यामुळं मी कसं आहे, मला हृदय आहे, माणूस की म्हणलं दादा बरोबर उभा करा, जाऊन दे घ्या भेटू. तर त्यांनी सांगितलं, त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते ये म्हणून. अरे म्हणलं हे आहे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील्याला माहित आहे नव्हतं. आणि मग ते लगेच बाहेर गेलं. मी तेवढं म्हणलं की तेवढंच बाकी काय काय झालं काय त्यांनी जरा शब्दशः सांगा ना काय घडलं होतं त्या. तिच्या याची हुंबल सांगा तुम्हाला लय ही लागली. आम्ही म्हणतो दुसरं काय आहे तिथं माझ्याजवळ, तेवढं एकच. तिथं येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार, माझ्याकडे देण राहून द्यावा, प्रचाराला येऊ नका, प्रचार येऊ नका. टप्पर आहे कोणाच म्हणायची या महाराष्ट्रातच कोणा टप्पर आहे आपल्याला म्हणायची येऊ नका. आमचं जुळलं नाही त्यांच्याकडं. आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते खोटं बोलून का मीडियाला. मी किती खोदून विचारलं तरी येऊ नका म्हणायची टप्परच नाही आपल्याला कोणाचीच. फक्त आमचं समीकरण जुळलं नाही. त्यामुळं 4 तारखेलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं की राज्यात कुठंच जायचं नाही. आपलं समीकरण जुळलं कुठं जातो, दोन्ही मानानात आरक्षण देतो. महायुती बिन महाविकास आघाडी म्हणजे काय बसायचं कोंकड हिंडत. आमचं समीकरण जुळलं नाही, आम्ही स्टॉप येऊन गेलो. त्यांनी म्हणून मी ऐकून आणि ते स्वभाव तुम्हाला माहित नाही मा. मग मी ऐकू शकतो. तुम्ही काय म्हटले येत तिच्या यायचं खेळवारानं काय तू म्हणलं असं ही सुरू केला बा हो भाट्यात नांगूर धरलाय हो ना. असं की ते काय तुम्ही काहीतरी बोलणं झालं असेल ना, ते तुम्ही ते सांभाळा म्हणल्यावर तुम्ही हो नाही काहीतरी म्हटलं असेल ना. आम्ही गप्प बसत असतो. आपला गप्प बसत असतो. गप्प त्या टायमाला कुणी आला आपण गप्प बसत असतो. हो म्हणत नाही, मानं आलीच नाही, काहीच नाही. पाय बी पडले असं काहीतरी घडलं जाताना. डिटेल माहिती घेतली हो आम्ही. खरं खोटं आहे जाऊ दे. आशीर्वाद घेतला ना त्यावेळेस काय असतंय
त्यावेळेसचा विषय हे होता, काय म्हणून त्याला कोणी पण यायचं. पाटील, आता हा विषय आलाय तर जरा सविस्तरच सांगा. व प्रश्न उत्तर हे जुगलबंदी नको. बरं. काय नेमकं त्या दिवशी झालं, किती वाजता ते धनंजय मुंडे आले, तुमच्याशी काय बोलले, दर्शन घेतले का नाही, जरा सविस्तर सांगा. आता प्रश्न विचारणार तुम्हाला जे सांगायचं ते सांगा. ओके. नाही आहे तेच आहे. मी लय आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठाले नेते यायचे, अंतरवाले मोठमोठाले, आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो, त्यांचा सन्मान करायचो. मी कधीच असं म्हणजे दुजाभाव देत नव्हतो, अजिबात देत नव्हतो. आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगाच त्यांचे हेळसांड करायची. कारण मी गरिबाचा लेकरू आहे, एक गरिबाचं काम करणारा पोरगा आहे, आणि आपल्याला मोठा व्यक्ती आला आहे आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं. कारण मी गरिबाच्या घरात वाढलेलो होतो. असे रात दिवस जागणार पण भेटायचो, ही माझी पद्धत. आणि ते 7-8 दिवसापासून निरोप येत होतं वाटतं अंतरवालीत की यायचं आहे म्हणून. आता ते काय ये कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा. आणि मला काय ह्यू माणूस भेटला की त्यो माणूस भेटला की त्यो असं सलग सुरू असायचं. ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगता येत. आता तुम्ही सविस्तर विचारलं म्हणून मी सविस्तर सांगायला येतं. ते आता वेळ नाही सांगता येणार, पण रात्री 2 तरी वाजले असतील, आज बहुतेक 2-3 तरी वाजले असतील किंवा काय माहीत नाही मला, आता अंदाजे नाही सांगू शकत. कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण. ते आले आणि थांबले, पण मी झोपलो होतो. मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः. ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोप आला. म्हणलं आता झोपलेले म्हणल्यावर गेले असते. पोरांनी सांगितलं की, ते पोरांनी सांगितलं ते जाणारच नाही आहेत. मग पुन्हा उठले मला ते. मग मी तर डोळे चोळीतच खाली गेलो. म्हणलं बरोबर नाही, शेवटी एक नाव आहे त्यांचं आणि आपण नाही दुजा भाव दिला पाहिजे. आणि दुजा भावाचा विषय पण नाही. गेलो काना खाली भेटलो तर ते दारात 2 लोक उभं होते. ते एक आणि ते सरमाडी एक, ते धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी एक, ते 2 जण उभं होते. मग ते आत आले आणि मग त्यांनी त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची. ती म्हणे हे सरमाडे आहे. म्हणलं हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीणार. कारण ते हार्वेस्टरवाले त्याच्या आधी माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते. तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता. त्यांनी त्या सरमाडीने त्याला काहीतरी मारलं होतं, म्हणून ते लोक नारायणगडावरती आले. तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितलं होतं ते पैसे. आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा, त्याच्याजवळ सांगितलं होतं की हे लोकांचे पैसे द्या, शेतकऱ्याचे नसता. या मॅटरमध्ये मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार.